पत्रावर अगदी उघड उघड पाठवणाऱ्याचे नाव घातले होते. ही दिटाई पाहून मला आश्चर्य वाटले. या गोष्टीचा बभरा झाल्या वाचून राहणार नाही ही कल्पना येताच पत्र तिथल्या तिथेच फाडून टाकावे असा पहिला विचार मनात आला. पण फाडून टाकण्यात काय अर्थ होता? नानाचे पत्र आले आहे याचा एकदा आरडाओरडा झाल्यावर ते मी वाचले असेच गृहीत धरले जाणार. एकदा मनात असे आले की पत्र न उघडता तसेच्या तसे प्रिन्सिपल साहेबांच्या हवाली करावे. पण मनातल्या जिज्ञासेचा वरचष्मा होत होता. इतक्या धिटाईने पाठवलेल्या पत्रात असे लिहिले आहे तरी काय हे जाणण्याची थोडीशी उत्कंठाच वाटत होती. पत्र हातात घेऊन न उघडताच मी ते उलटून पालटून पाहत होते. तोच मंजुळा तेथे आली. काही न बोलता कव्हर मी तिच्या पुढे गेले. तिने ते पाहिले आणि तिलाही आश्चर्य वाटल्यासारखे दिसले. ती काहीच बोलत नाही असे पाहून मी म्हटले, काय करायचं? उघडून पाहायचं की असंच परत करायचं? फाडून टाकायचं की प्रिन्सिपल साहेबांना नेऊन द्यायचं? ती पत्र हातात घेऊन नुसते माझ्याप्रमाणेच आलटून पालटून पाहत होती. पत्र एक क्षणभर आपल्या नजरेपुढे धरून ती म्हणाली, मला वाटतं उघडून पाहावं. प्रिन्सिपल साहेबांना दाखवण्याजोगं असलं तर नंतर दाखवावं. कदाचित आत महत्वाचं असं काहीच नसेल आणि प्रिन्सिपल साहेबांच्या ते हाती गेलं तर निष्कारण त्याची बदनामी होईल. त्यापेक्षा आपणच वाचलेलं काय वाईट? माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी म्हटले, असं कर, तूच ते वाच. मला दाखवण्याजोगं असलं तर दाखव, नाहीतर तूच परभारे प्रिन्सिपल साहेबांच्या हवाली कर. असे म्हणून मी बाजूच्या खुर्चीवर बसले. तिने उघडून ते पत्र वाचले. वाचित असताना तिच्या चेहऱ्यावर मधून मधून हसण्याची झुळूक येऊन जात होती. पण एकदम तिची मुद्रा पालटली आणि तिच्या तोंडून नकळत उद्गार निघून गेला, चांडाळ आहे झालं. मी खुर्चीवरून न उठताच विचारलं, काय झालं? तिने ते पत्र माझ्या अंगावर भिरकावले. पत्रातील मजकूर मोठा सोज्वळ होता असे नाही. सुरुवातीला पूर्वी त्याच्या आणि आमच्या भाषणात झालेल्या हकीकतीची पुनरुक्ती होती. त्यापुढील मजकूर साधारणपणे अशा अर्थाचा होता. बाकावर लिहिलेले वाक्य जरी मी लिहिले नव्हते तरी विश्वासाने मित्र म्हणून समजलेल्या व्यक्तीजवळ मी काढलेला तो उद्गार त्याने बाकावर लिहून ठेवला. मी पुन्हा सांगतो, बाकावरचे वाक्य मी लिहिले नाही, तसे मी लिहिणार नाही. तरीही तो माझ्या अंतःकरणातला उद्गार आहे यात मात्र शंका नाही. वऱ्हाडी काकाने माझी फजिती होण्यासाठी ते वाक्य बाकावर लिहिले ही गोष्ट मात्र खरी आहे. त्याने माझा विश्वासघात केला खरा, पण त्यामुळे माझ्या अंतःकरणातील भावना तुला कळली हे एका परीने बरे झाले. पण ती ज्या प्रकारे कळली त्या प्रकारे कळायला नको होती. केव्हा तरी मी माझे अंतःकरण तुझ्यापुढे उघडे करणार होतो. काकाच्या मूर्खपणामुळे तसे करणे लांबणीवर टाकावे लागले. आजवर वाट पाहिली आणि अंतःकरणातल्या तीव्र भावना असह्य होऊ लागल्यामुळे लाज भीड सोडून हे पत्र लिहिले. शब्द जरी अगदी हेच नव्हते तरी त्याचा सारांश मात्र याच अर्थाचा होता. याच्या पुढील भाग निरर्थक काव्यमय शब्दाच्या अवडंबराचा होता. त्याच वाक्याची निरनिराळ्या शब्दांनी पुनरुक्ती केली होती. माझे पत्र वाचणे संपले असे पाहून मंजुळा म्हणाली, काय झाली खात्री? कवटाळ सारं त्याचंच. काकावर उगीच त्यानं आळ घेतला. मात्र शेवटी माझाच अंदाज खरा ठरला असं नाही का तुला वाटत? मी नुसते म्हटले, प्रिन्सिपल साहेबांना पत्र नेऊन द्यावं असं वाटतं का तुला? क्षणभर विचार करून मंजुळा म्हणाली, मला वाटतं देऊ नये. झाल्या गेल्या गोष्टी केव्हाच विसरून जातील. पत्र दिल्यानं पुन्हा चौकशीला सुरुवात होईल आणि पुन्हा या विषयाची कॉलेजभर चर्चा होऊ लागेल. हे पत्र आलेलं कुणाला कळलंच नसेल असं काही म्हणता येणार नाही. कळलं नसलं तर मुद्दाम आपणच डांगोरा पिटण्यात काय अर्थ? काहीच न बोलता मी ते पत्र फाडून टाकले आणि तुकडे गोळा करून शेजारच्या शेगडीत फेकून दिले. पत्र फाडले खरे, पण त्यातील मजकूर काही फाडला गेला नाही. कुणाच्या तरी मनात आपल्याविषयी काही विशिष्ट प्रकारच्या भावना उत्पन्न होऊ लागल्या आहेत या जाणीवेचा माझ्या मनावर विलक्षण परिणाम झाला. साऱ्याच कॉलेजातून असे प्रकार घडत असतील का? या प्रकारातून पुढे काही लग्ने घडून येत असतील का? की तेवढ्या वेळापुरतेच हे पोरखेळ होऊन राहतात? मंजुळेला विचारले त्यावेळी ती म्हणाली, क्षुल्लक गोष्टीला तू फार महत्त्व देते आहेस. मला नाही वाटत असल्या पत्रातून काही निष्पन्न होत असेल असं. फुटक्या तारवाच्या तुकड्यासारखी 4 ठिकाणची 4 माणसं आज आपण इथं गोळा झालो आहोत. परिस्थितीच्या वादळाबरोबर पुन्हा कुठल्या कुठं निघून जाऊ. कदाचित पुन्हा एकमेकांची दृष्टादृष्ट सुद्धा होणार नाही. तो विषय तेवढाच राहिला. मला वाटले दुसऱ्याजवळ चर्चा करण्याचा हा विषय नव्हे.
जिचा तिने स्वतःपुरता विचार केला पाहिजे. पत्राचा प्रत्यक्ष परिणाम जरी माझ्या मनावर विरुद्ध प्रकारचा झाला तरीही त्यात कुठेतरी गुंतागुंत होती. एवढी 1500 मुले कॉलेजात आहेत, पण त्यातल्या एकाच मुलाला असे पत्र लिहिण्याचा धीर कसा व्हावा? पुढल्या परिणामाची भीती त्याला का वाटू नये? मागल्या परिस्थितीचा विचार सुद्धा त्याच्या पत्र पाठवण्याच्या आड का येऊ नये? हा निर्लज्जपणा होता, भावनेची उत्कटता होती, की नुसता गद्देपंचवीशीतला मूर्खपणा होता? तसे पाहिले तर त्यात काहीच वावगे नव्हते. माझी परिस्थिती इतर मुलींसारखीच असती तर माझ्याकरता बाबांनी त्याला मागणी घातली असती. मागणी न घालण्या इतके हे स्थळ काही टाकाऊ नव्हते. इतर मुलामुलींची लग्ने होतात त्याप्रमाणे माझे लग्न झाले असते तर कदाचित यापूर्वीच तो किंवा त्याच्यासारखा एखादा मुलगा आज माझा नवरा होऊन राहिला असता. प्रसंग नवीन प्रकारचा होता, म्हणूनच त्याचे एवढे कौतुक वाटले. मुलीचा बाप मुलाला मागणी घालत असतो हा शिष्ट संप्रदाय असतो. मुलाच्या बापाने मुलीसाठी मागणी घालणे हे उच्चवर्णीय तरी कमी दर्जाचे लेखले जाते. मग एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला परस्परांच्या वडिलांची संमती न घेता मागणी घालणे हे रूढीच्या अनुरोधाने त्या काळात तरी असंबद्ध होते. नानाने हे मनोधैर्य दाखवले, पण ते मनोधैर्य होते की मूर्खपणा होता याचा अंदाज करण्यास काही साधन नव्हते. हा विषय डोक्यातून काढून टाकावा असे वाटे खरे, पण पुन्हा पुन्हा माझ्या नकळत तेच विचार समोर उभे राहत असत. मला आत्मविस्मृती झाली होती, पण काही कारण नसता एके दिवशी लहानपणापासूनच्या सर्व आठवणी चटकन ध्यानी आल्या. लग्न झालेल्या माझ्या तिन्ही मैत्रिणींची गृहचित्रे नजरेसमोर आली. त्यांच्याबद्दलचे त्यावेळी आलेले विचार पुन्हा आठवले तेव्हा माझी मलाच लाज वाटू लागली. एका विशिष्ट वयात स्त्री जातीच्या अंतःकरणात उत्पन्न होणारी आत्मप्रतीती यावेळी जागी झाली होती असा मला संशय आला. याच्या मुळाशी नुसत्या सौंदर्याचाच अभिमान होता असे नाही. कुणातरी व्यक्तीचे आपल्याकडे आकर्षण होते, अगदी बेफाम आणि निर्लज्ज होण्या इतके आकर्षण होते. इतकी आकर्षक बुद्धी आपल्या अंगी आहे असे वाटण्याची ती पहिली छाया होती. मी कुणीतरी आहे असे मला पहिल्यापासूनच वाटत असे. ते नुसते माझ्या बुद्धिवैभवापुरतेच होते. बुद्धीखेरीज दुसऱ्याला आकर्षित करण्या इतका आपल्या ठाई आणखी एक गुण आहे आणि तो म्हणजे आपले सौंदर्य. या जाणीवेच्या अपघाताचा तो पहिला परिणाम होता. जसजसा मी विचार करू लागले तसतशी माझी मलाच लाज वाटू लागली. लग्नाच्या बाबतीत आपण इतरांना काय बोललो, कोणते प्रश्न केले, काय उत्तरे मिळवली आणि दुसऱ्याला निरुत्तर केल्याच्या अभिमानाने त्यावेळी स्वतःला कसा आनंद झाला याचे सिंहावलोकन ज्यावेळी झाले त्यावेळी आपली बुद्धी कुठेतरी पांगळी पडत आहे याचा मला प्रत्यय आला. तो विषय निग्रहाने मी मनातून काढून टाकला आणि अभ्यासाकडे सर्व लक्ष लावले. त्या वर्षी मी इंटर आर्ट्सची परीक्षा पास झाले. मंजुळा त्याच वेळी BA होऊन कॉलेज सोडून गेली. त्यानंतर नानाचे पुन्हा मला पत्र आले नाही. रस्त्याने जात असता समोर दिसल्यासही एका नेत्रविक्षेपाने देखील त्याने ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. पण याचमुळे त्या विषयाला जास्त मोठे स्वरूप आले होते. पूर्वी तो माझी थट्टा करीत असे, मला विरोध करीत असे. पुढे त्याने विरोध करणे सोडून दिले आणि स्नेह संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरचे बाकावरचे लेखन आणि त्यानंतर ही अनोळख, ही जी 4 स्थित्यंतरे झाली त्यामुळेच तो सर्वांच्या चर्चेचा विषय होऊन राहिला. इथे कुठेतरी पाणी मुरते आहे असा प्रत्येकाला संशय येऊ लागला. मुलांनी त्याची थट्टा करावी आणि मुलींनी माझी थट्टा करावी असे चालले होते. नुसती थट्टाच असती तर त्याचे मला काही विशेष वाटले नसते, पण त्या थट्टेत काळीच पिळवटून जाण्या इतका विषारीपणा भरलेला असे. त्याचाच मला तिटकारा येत होता. इतर मुलींची वागणूक माझ्यापेक्षा फार निराळी असे. पुरुष विद्यार्थी दिसले तर उगीच वळण घेऊन निघून जायचे असा त्यांचा क्रम असे. मी त्यांच्या कधी वाटेलाही गेले नाही किंवा पुरुष विद्यार्थी येतात म्हणून वाटेची आडवाटही केली नाही. या वर्तनामुळेच माझ्याबद्दल फार चर्चा होत असे. परीक्षेला बसेपर्यंत मंजुळा माझ्याबरोबर होती, तेवढाच मला आधार होता. पण यापुढे मनमोकळे करून बोलायला सुद्धा कुणी नाही याची मला एक प्रकारे भीती वाटली. इतर मुलींशी माझे एक क्षणभर सुद्धा पटत नसे. मुलांशी नुसत्या स्नेहसंबंधाच्या नात्याने सुद्धा वागणे अशक्य होते आणि माझा स्वभाव तर एकलकोंडा नव्हता. कोणता ना कोणता तरी विषय घेऊन, अभ्यासक्रमाबाहेरचा विषय घेऊन त्याच्यावर तासचे तास चर्चा करीत बसण्याची मला फार आवड होती. मंजुळेलाही या माझ्या बडबडीचा वीट येत असे. बोलण्याचे काम जरी बहुतेक मीच करीत असे
तरी विषयाला चालना देण्याइतकं नवीन प्रेम उपस्थित करण्याइतकी ती कल्पक होती. म्हणूनच तिचे माझे एवढे जुळले होते. म्हणूनच ती जाणार म्हणजे कॉलेजच्या आवारात आपल्याला कोणी मैत्रीण राहणार नाही असे मला वाटू लागले. परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी बाबांची बदली पुण्यालाच झाली होती. परीक्षा संपल्यावर रत्नागिरीला जाऊन मी माझ्या मित्रमंडळींना भेटेन, विशेषतः डॉक्टरांना भेटेन आणि झाल्या प्रकाराबद्दल मनमुराद चर्चा करीन अशी जी आशा केली होती ती फुकट गेली. परीक्षेपुरती मी मुंबईला गेले आणि परत पुण्याला आले. मात्र ती कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये न जाता गावातले आमच्या बिऱ्हाडी आले. हे घरही पूर्वी मी आलेल्या बाबांच्या मित्राच्या घरासारखेच होते. त्या घराचे वातावरण मला आवडले नाही. अगदी माथ्यावर कोसळू पाहणारी तक्तपोशी दिसली की मला त्याची चीड येत असे. घराच्या रचनेलाही काही सुसंबद्धपणा नव्हता. जिने अगदी काळोखात आणि तेही अरुंद असल्यामुळे मला जिन्यातून जाणे म्हणजे अंधार कोठडीत जाण्यासारखे वाटे. आजूबाजूला परसू नाही, झाड झुडूप नाही, 4 फुलझाडांच्या कुंड्या सुद्धा नाहीत. असे जेव्हा मी पाहिले तेव्हा त्या जागेचा मला तिटकारा आला आणि सर्वात किळसवाणी गोष्ट म्हणजे घरात प्रवेश करण्याच्या दाराजवळचा शौचकूप. हे घराचे शिल्प पाहिले म्हणजे आश्चर्य वाटे. एका काळच्या राजधानीचे हे शहर, इथे घर बांधण्याच्या कलेची इतकी आबाळ का असावी? सर्वच घरे बहुतेक याच नमुन्याची. सुंदरतेची कल्पना कुठे माग मुसालाही राहिलेली दिसत नसे. काही नवीन घरे होती, पण तीही या जुन्या घराचीच बहुतेक अनुकरणे होती. मी आईला विचारले त्यावेळी ती म्हणाली, पुष्कळ घरं पाहिली, पण शेवटी हेच घर सोयीचं वाटलं. सगळीच घरं जिथं सारखी तिथं आवडीनिवडीची वाट काय राहिली? कोकणच्या प्रशस्त घरात राहिल्यानंतर ह्या खुजट खोराड्यात राहायचा मला सुद्धा वीट येतो, पण त्याला काही उपाय नाही. एका परीनं बरं झालं, आता तुला बोर्डिंगात राहायला नको. चटकन माझ्या मनात एक कल्पना आली. मी म्हटले, या असल्या घरात अभ्यासावर माझं लक्ष लागेल असं काही मला वाटत नाही. आता कॉलेजची 2च वर्ष राहिली आहेत. ही शेवटची परीक्षा आहे. मध्ये 1 वर्ष काही परीक्षा नाही. आता मला मुंबईलाच पाठविणास कशी? इथल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी बरंच कच्चं राहतं असं म्हणतात आणि माझा अनुभवही तसाच आहे. शेवटची 2 वर्ष मुंबईला मिळाली तर तेवढा फायदा होईल. क्षणभर आई काहीच बोलली नाही, पण ज्यावेळी बोलली त्यावेळी ती मन कठोर करून बोलत आहे असे वाटले. ती म्हणाली, कुठूनही तुला समाधान झालं म्हणजे झालं. तुला जे आवडेल त्याच्या आड मी येणार नाही किंवा कुणाला आड येऊही देणार नाही. इथं गावात तुझ्याबद्दलच्या एक गोष्टी ऐकल्या तेव्हा थोडंसं चमत्कारिक वाटलं. आम्ही रत्नागिरीला होतो तेव्हा इकडे काही झालं तरी त्याला तिकडे फाटे फुटत नसत. तू इथंच राहिलीस तर हे गाव गदळे कदाचित जास्त वाढतील, कारण आता तुला गावात राहावं लागणार आहे. ही 2 वर्ष मी कशी काढली याची तुला कल्पना होणार नाही. मुलांपैकी घरी कुणीच नाही. तुम्ही सुट्टीत आलात तर नुसती पाहुण्यांसारखी. त्याचं मनाला कसंच वाटे. पुण्याला आले त्यावेळी आता तू सदोदित माझ्याकडे राहशील असं वाटलं होतं. त्याच आशेनं पुणे मला बरं वाटलं. पण इथं आम्ही आलो तेव्हापासून जो अनुभव आला त्यामुळं तू मुंबईला जाते म्हणतेस हेच मला एका अर्थी बरं वाटतं. जे कोणी येतं ते तुझी निंदा करतं, जशी काही तुझी निंदाच ऐकण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. तुझी निंदा करताना एकेकाला इतका उल्हास आलेला दिसतो की मस्तक फिरून जातं. तुझी निंदा ऐकल्यावर मला तुझ्या आईला आनंद वाटेल असं का लोकांना वाटतं? पण बोलतात ती अशा वृत्तीनं बोलतात. परवा एक बाई आल्या होत्या. तिचा नवरा तिकडचा एक मित्र आहे. ती इतकं वाईट बोलली की माझ्या अंगावर शहारे आले. तुला कॉलेजातून काढून आधी कुणाबरोबर तरी लग्न लावून टाकावे असा जिव्हाळ्याचा उपदेश करू लागली. तेव्हा मला वाटतं तू म्हणतेस तेच बरोबर आहे. मुंबईला जा, तिथल्या बोर्डिंगात जा. मुंबई अफाट आहे. कोण कुणाची चौकशी करीत नाही. जो तो आपल्या कामात चूर असतो. इथल्यासारखं तिथं रिकामटेकड्यांचं काम नाही. तुझा अभ्यास तरी सुखानं होईल. बोलताना तिच्या डोळ्यांना चटकन पाणी आलं. माझा वियोग तिला दुस्सह होत होता, पण माझ्या आवडीसाठी ती मला मुंबईला पाठवायला तयार झाली होती. माझा मलाच राग आला. आईच्या समाधानासाठी तरी मी पुण्यालाच राहण्याचं धैर्य का दाखवू नये? काहीतरी उत्तर द्यावे म्हणून मी विचार करीत होते, पण काहीही बोलले तरी ते औपचारिक होईल म्हणून मी उगीच स्तब्ध राहिले. तरीही माझे मन मला खात होते. आईची प्रकृती हल्ली पूर्वीच्या सारखी नव्हती. तिला कोणतेही दुखणे जरी जडले नव्हते तरी एकदम पाहिल्याबरोबर ती नुकतीच एखाद्या मोठ्या आजारातून उठल्यासारखी दिसे. अशा स्थितीत मी तिच्याजवळ राहणे इष्ट होते खरे,
पण विचारांती माझे मत बदलले. मी पुण्यात राहिले असते तर कॉलेजच्या वातावरणातल्या किडक्या कंड्या तिखटमीठ लावून आमच्या घरापर्यंत गावात पोचल्या असत्या. त्याच्या आईला जे दुःख झाले असते त्यापेक्षा काही दिवस माझा होणारा वियोग तिला जास्त सहनीय झाला असता. माझ्या सूचनेला बाबांनीही विरोध केला नाही आणि पुढल्या टर्मपासून मी मुंबईच्या विल्सन कॉलेजात प्रवेश केला. मुंबईला आल्यावर मला पुष्कळच मोकळेपणा वाटू लागला. पुण्याची ती बंधने, त्या टवाळ्या, ते रिकामटेकडे उद्योग बंद झाल्याने मनाला केवढा तरी आराम वाटला. मी येथे एका स्त्रियांसाठी उघडलेल्या बोर्डिंग हाऊसमध्ये राहत होते. त्यात सुमारे 20 मुली होत्या. त्या सर्व निरनिराळ्या जातीच्या होत्या. जेवणाची व्यवस्था जरी एकाच ठिकाणी होती तरी पुण्यासारखा येथे पंक्ती प्रपंच नव्हता. कॉलेजातील विद्यार्थ्याचे मुलीशी असलेले वर्तनही फारच सभ्यपणाचे असे. उगीचच निष्कारण कोणत्याही मुलीची कुणीही कुटाळकी करीत नसे. आमच्या कॉलेजातील प्रोफेसर वर्गही फार विद्वानांपैकी होता. बरेचसे प्रोफेसर विलायती होते. कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर मॅकिकन हे फार प्रेमळ स्वभावाचे होते. ते विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष ठेवीत असत. त्यामुळे ज्या त्या विद्यार्थ्याला प्रोफेसर साहेबांबद्दल वडीलपणाचे प्रेम वाटत असे. फर्ग्युसन कॉलेजमधील काही प्रोफेसरांच्या बाबतीत जरी अशी परिस्थिती होती तरी वैयक्तिक प्रेमापेक्षा खाजगी आपलेपणा तेथे जास्त प्रबल असे. मॅकिकन साहेब मूळचे परदेशी असल्यामुळे त्यांच्या बाबतीत असा खाजगी आपलेपणाचा प्रश्नच येत नसे. आपल्या कॉलेजचा विद्यार्थी या नात्याने त्यांना प्रत्येक व्यक्तीबद्दल जे प्रेम असे ते सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत अगदी सारखे असे. तो विद्यार्थी कॉलेज सोडून निघून गेला तरी देखील त्यांचा जिव्हाळा यत्किंचितही कमी होत नसे. विल्सन कॉलेजातील माझे हे दिवस मोठ्या आनंदात गेले. अभ्यास जोराने चालला होता आणि त्याच्याबरोबरच पुष्कळशा गोष्टींचे निरीक्षण करता येणे सुलभ झाले होते. पहिल्या वर्षी अभ्यासाचा बोजा विशेषतः नसल्यामुळे आणि परीक्षेचा ससेमिरा ह्या वर्षापुरता जवळ आलेला नसल्यामुळे मला बऱ्याचशा किरकोळ वाङ्मयाचे वाचन करता आले. मुंबईत रॉयल एशियाटिक सोसायटी नावाची एक बरीच जुनी संस्था आहे. त्या संस्थेत अगदी प्राचीन काळच्या पुस्तकापासून आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांपर्यंतचे ग्रंथ संग्रहित केलेले असत व अजूनही आहेत. प्रिन्सिपल साहेबांच्या शिफारसीमुळे मला या संस्थेची मेंबर होता आले. त्यामुळे पुष्कळशा ग्रंथाचे वाचन या पहिल्या वर्षी मला करता आले. आमच्या विद्यार्थी वर्गांपैकी फारच थोडे विद्यार्थी या संस्थांचा फायदा घेत असत. विद्यार्थिनींपैकी तर मी एकटीच होते. या वेळात मुंबईतील निरनिराळ्या संस्थांचीही मी माहिती करून घेतली. विल्सन कॉलेजशी संबंध आलेल्या बऱ्याचशा व्यक्तींचा निकट ऋणानुबंध असलेली मुंबईतील एक प्रमुख संस्था म्हणजे प्रार्थना समाज होय. मोठमोठे विद्वान या समाजाचे अनुयायी होते. दर रविवारी समाजाच्या मंदिरात कीर्तने, प्रवचने, व्याख्याने होत असत. परदेशातील किंवा हिंदुस्थानातील निरनिराळ्या विद्वानांचीही या संस्थेत आध्यात्मिक व धार्मिक विषयांवर वारंवार व्याख्याने होत असत. अशा व्याख्यानांना हजर राहण्याचे मी केव्हाही चुकवले नाही. सनातनी हिंदू धर्मापासून ही संस्था फटकून निघालेली असल्यामुळे मुंबईतील सर्वसाधारण समाजाचा या संस्थेबद्दल विरोध असे. पण त्यावेळी जी माणसे या संस्थेत माझ्या पाहण्यात आली ती अंतःकरणपूर्व या संस्थेत सामील झाली होती असेच मला दिसून येत होते. डॉक्टर कीर्तिकर हेही या संस्थेचे एक अनुयायी असल्यामुळे त्या संस्थेचा परिचय करून घेणे मला मुळीच अवघड झाले नाही. एके दिवशी चौपाटीवर फिरत असता सहज राजाराम शास्त्री भागवत यांची गाठ पडली. त्यांनी पहिल्याने मला ओळखले नाही. त्यांच्या त्या अगडबंब रुमालावरून तेवढ्या मोठ्या जनसमुद्रातही त्यांना मी सहज टिपून काढले. मला पाहताच त्यांना फार आनंद झाला. ते म्हणाले, केवढी मोठी झालीस पोरटे, तू कॉलेजात असतेस होय? विल्सन कॉलेजात का? खरं म्हटलं तर तुझ्यासारख्या श्रीमंत बापाच्या मुलींनी आमच्या झेवियर कॉलेजातच आलं पाहिजे होतं. पण तुम्हा कोकणी लोकांचा ओढा बहुतेक विल्सन कॉलेजकडेच असतो. गेलात तर विल्सन कॉलेजात, नाहीतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात. झेवियर कॉलेजातील विद्यार्थी मंडळी बहुतेक मुंबईकर आहेत. त्यातून श्रीमंत गणल्या जाणाऱ्या समाजातील वर्गांची संख्या मोठी. या कॉलेजातील बरीच मोठी संख्या जशी ख्रिस्ती लोकांची आहे तशीच पारशी मुलामुलींचीही आहे. महाराष्ट्रीय आहेत ते मुंबईचे शेणवी, प्रभू यापैकीच जास्त. एकदा आमचं कॉलेज पाहायला तर ये. आमचे बाबा लोक पाहूनच जाना. बाबा लोक म्हणजे तुला समजले नसेल, प्रचारात साहेबांच्या मुलांना त्यांचे नोकर बाबा लोक म्हणतात.
पण मी आमच्या कॉलेजातील फादर्सनाच बाबालोक म्हणतो. हे बाबालोक आपल्या इकडील संन्याशासारखे आहेत. त्यांची लग्न झालेली नसतात. सर्व आयुष्य त्यांनी सेवेला वाहिलेलं असतं आणि त्याच नात्याने ते अध्यापक म्हणून आमच्या कॉलेजात शिक्षण देण्याचं कार्य करीत असतात. तुला यायचं असेल तर मी तशी व्यवस्था करीन. ते मला बरोबर घेऊन गेले. ते गिरगाव नाक्यावरील एका इराण्याच्या दुकानात घेऊन गेले. हा एवढा शास्त्री, त्यातून ब्राह्मण आणि इराण्याच्या दुकानात जातो हे पाहिल्याबरोबर मला मोठे चमत्कारिक वाटले. त्या दुकानात जाऊ कशी याचीच पहिल्याने मला पंचायत पडली होती. माझे पाय पुढे जात नव्हते असे पाहून शास्त्रीबुवांनी माझा हात धरून मला आत खेचले. ते म्हणाले, लोकेशना फार वाईट. जी गोष्ट आपल्या मनाला पटते ती करावी. लोक काय म्हणतील याचा यत्किंचितही विचार करू नये असे म्हणणारा मी आहे आणि म्हणूनच लोक मला नावं ठेवतात. लोकांनी नावं ठेवण्याची जर तुला भीती वाटत नसेल तरच तू माझ्याबरोबर ये. नुसता मी बोलावतो म्हणून येऊ नकोस. माझ्याबरोबर तू या इराण्यांच्या दुकानात आलीस म्हणजे लोक तुला नावं ठेवणारच. कुणी विद्यार्थी आले असते तर त्यांनाही नावं ठेवली असती आणि तू तर मुलगी. नुसत्या हिंदूंच्या हॉटेलात देखील अजून बायका जाऊ लागल्या नाहीत. तिथं तू मुलगी इराण्यांच्या हॉटेलात येते आहेस हे ध्यानात ठेव. लोक वाभाडे काढतील त्याला तोंड देण्याची तयारी असेल तरच माझ्याबरोबर ये. हे पुन्हा तुला बजावून सांगतो. एक क्षणभरच मला विचार पडला. जावे की जाऊ नये असे मनात येते न येते तोच माझी बंडखोर वृत्ती उसळून वर आली. मी शास्त्री बुवांबरोबर तडक इराण्यांच्या दुकानात शिरले. आत विल्सन कॉलेजातील बरेचसे विद्यार्थी होते. किंबहुना हे गिरगावच्या नाक्यावरील इराण्याचे दुकान विल्सन कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे त्यावेळचे वसतिस्थानच होते. आज परिस्थिती बदलली आहे तरीही त्या हॉटेलचा इराणी अजून विल्सन कॉलेजमधील विद्यार्थ्यांची आणि प्रोफेसरांची ओळख विसरला नाही. आपले जुने गिऱ्हाईक आज मोठे मिशाळ झाले असले तरी त्यांना ओळखून काढणारा कॉर्नर रेस्टॉरंटचा इराणी फार प्रख्यात आहे. आम्हाला पाहताच विद्यार्थ्यात थोडीशी कुजबूज सुरू झाली, पण ती साध्या स्वरूपाची होती. त्यात उगीच चिटवळपणाचे अंग नव्हते. शास्त्रीबुवांनी काही ओळखीच्या विद्यार्थ्यांना आपल्या टेबलावर चहा घेण्यासाठी बोलावून घेतले. ते येऊन बसले त्यावेळी मला पहिल्याने थोडा संकोच वाटला. एक क्षणभर विचार केल्यानंतर मला या गोष्टीचा संकोच वाटला याचीच लाज वाटू लागली. मी ज्या प्रकारची वृत्ती बाणावी असा प्रयत्न करत होते त्या प्रकारच्या वृत्तीला असा संकोच येणे अयोग्य होते हे त्यावेळी माझ्या ध्यानात आले. शास्त्रीबुवा बऱ्याच इकडल्या तिकडल्या गोष्टी बोलत होते. त्यांच्या त्या बोलण्यात बहुतेक सर्वांवरच टीका असे. त्या काळच्या सर्व प्रमुख समजल्या जाणाऱ्या व्यक्तींबद्दल त्यांचा सरसा अनादर असे. तेही प्रार्थना समाजात जात असत, पण प्रार्थना समाजात जाणाऱ्या सर्व व्यक्तींबद्दल त्यांना पुरेसा आदर नव्हता. त्या व्यक्तीत दांभिक माणसांचाच भरणा फार आहे असे त्यांचे म्हणणे होते. दांभिकपणाचा त्यांना फार तिटकारा असे आणि त्यामुळेच त्यांना लोक पदोपदी नावे ठेवीत असत अशी त्यांची सुद्धा तक्रार असे. त्या दिव्यातून मी पार पडले आणि ज्यावेळी बोर्डिंगात गेले त्यावेळी झालेल्या हकीकतीबद्दल माझ्या मनात निरनिराळे विचार आले. एक वेळ आपण शास्त्रीबुवांबरोबर इराण्याच्या दुकानात चहा घेण्यासाठी प्रवेश केला. आता या बाबतीत आपण हा नित्यक्रम केला पाहिजे की काय हा पहिला प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. सहज एकदा जाण्याने लोकमताला आडोसा करण्याचे कार्य सफल होत नव्हते. चर्चा झाल्याशिवाय मला समाधान वाटत नसे. कोणतीही गोष्ट चर्चेला पडली त्याच्याबद्दल खल होऊ लागला आणि मला मनमुराद वाटाघाट करायला मिळाली म्हणजेच माझ्या मनाला पुरेसे समाधान होत असे. कोणतीही गोष्ट लोकाचाराविरुद्ध असलेली करायची, मात्र ती आपल्या मनाला पटलेली असली पाहिजे आणि मग त्या विषयांच्या बाबतीत इतरांबरोबर विशेषतः विरोधकांबरोबर चर्चा करायची ही माझी आवड. या चर्चेपासून मला स्वतःला फार मोठा फायदा होत असे. चर्चेत निरनिराळे प्रश्न निघत असत आणि त्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे देऊन विरोधकांचे समाधान करणे अवश्य असे. विरोधकांचे समाधान झाले म्हणजे आपण विचाराने केलेले तेवढे बरोबर आहे की नाही याचा आपल्या मनालाच प्रत्यय येत असे. मनाचा निर्धार तेवढाच दृढ होत असे. मुंबईत आल्यावेळी ठकीचा तपास करण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केला. पूर्वीच्या पत्त्यावर एकदा जाऊन पाहिले. जेवढे छापखाने माझ्या पाहण्यात येत असत त्या छापखान्यातून चौकशी करून पाहिली, पण ठकीच्या नवऱ्याचा पत्ता लागला नाही. तरीही एकंदरीत हे दिवस मोठ्या आनंदाचे गेले. कॉलेजातील विद्यार्थिनीत हिंदू विद्यार्थिनींपेक्षा
पारशी मुलींशीच माझा स्नेहसंबंध विशेष जडला. त्या मुलीतील नीटनेटकेपणा, प्रखर बुद्धी आणि मन मोकळेपणा यामुळे माझे अंतःकरण त्यांच्याकडे सहजच ओढले जात असे. त्याही माझ्याशी अगदी निर्मळ मनाने वागत असत. एकदा इराण्याच्या दुकानातील चहा घेण्याची सवय झाल्यामुळे पारशी मुलींच्या घरी जाऊन त्यांच्या घरचा आदर सत्कार घेण्यात मला कोणत्याही प्रकारचा संकोच वाटेनासा झाला. पारशी लोकांबद्दल त्यावेळच्या आमच्या हिंदू लोकात बराचसा गैरसमज आहे असे मला अनुभवाने वाटू लागले. या मुलीतील शिरीन पाठक नावाच्या एका मुलीशी माझा विशेष स्नेह जमला. तिचे लग्न ठरले होते. ठरलेला वर रसायनशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी विलायतेला गेला होता. तिकडील परीक्षा देऊन आल्यावर त्याचे लग्न व्हायचे होते. लग्न एक प्रकारे निश्चित झाले होते. तरीही शिरीनबेन लग्नाच्या बाबतीत बरीचशी अनिश्चित होती. हे लग्न तिच्या वडील माणसांनी ठरवले होते. तिचा या लग्नाला जरी विरोध नव्हता तरी तिची संमती या कामी हिंदू लोकांप्रमाणेच घेतली गेली नव्हती. तिच्या मनात ही अढी होती. त्यामुळे नियोजित वर विलायतेहून परत आल्यावर त्याच्याशी तिचे लग्न होईलच होईल असा तिच्या मनाला मुळीच भरवसा वाटत नव्हता. माझ्या चरित्राच्या पुढील भागात ही हकीकत येणारच असल्यामुळे आज त्या बाबतीत मी विशेष लिहित नाही. एवढे मात्र खरे की तिच्याशी लग्न या विषयावर माझी जी चर्चा होत असे त्याने माझ्या पूर्वीच ठरलेल्या तत्वांना बरीचशी बळकटी आली. पहिले वर्ष संपले. दुसऱ्या वर्षाला सुरुवात झाली आणि या दुसऱ्या वर्षाच्या आरंभाबरोबरच परीक्षेची जबाबदारी भयानक स्वरूपात माझ्या समोर उभी राहू लागली. आणखी माझ्या मताप्रमाणे संकट वाटणारी दुसरी एक गोष्ट त्याच वेळी घडून आली. ती म्हणजे फर्ग्युसन कॉलेज सोडून नाना विल्सन कॉलेजात येऊन दाखल झाला. नाना मुंबईला आला हे दिसून येताच माझ्या मनावर जो परिणाम झाला त्याचे यथातथ्य चित्र मला देता येणार नाही. पण माझ्या मनावर काहीतरी अननुभूत असा परिणाम झाला यात मात्र संशय नाही. मला गाठण्यासाठीच पुण्याचे कॉलेज सोडून नाना मुद्दाम मुंबईला आला असेच माझ्या मनाने घेतले. रस्त्यात त्याची माझी चुकून गाठ झाली तर त्याला मी ओळख दाखवायची टाळीत असे. पण काही ना काहीतरी कारण काढून माझ्याशी बोलण्याचा तो प्रयत्न करीत असे मला दिसून आले. एके दिवशी असा प्रसंग आला की मला नानाशी बोलणेच भाग पडले.